नमस्कार. आपण पाहत आहात CI न्यूज. लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघासह अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल केले. सोबतच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी थेट बंडाचा झेंडा फडकवत अक्कलकुवा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला असून मोठ्या तिढ्यानंतर विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र 24 तासात नाट्यमय घडामोडी घडून हा मतदारसंघ भाजपाला सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या जे आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदारकी लढवण्यात काय उपयोग याचा विचार पक्षश्रेष्ठी करून खासदार असताना मी या मतदारसंघात केलेल्या कामांमुळेच भाजपाच्या कार्यकर्त्यांची हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणी असल्याने त्याचा विचार पक्षश्रेष्ठी करतील असा त्यांनी दावा करत 24 तासात काहीही घडेल असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपासोबत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केल्याने आता त्या माघारी घेता की बंडाचा झेंडा कायम ठेवता याकडे साऱ्यांचं नजर लागून आहेत. तर अक्कलकुवा अक्राणीप्रमाणेच नंदुरबार विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनीही भारतीय जनता पक्ष व अपक्ष असा दोन्ही अर्ज दाखल केले आहेत. यातून नेमका उमेदवारी अर्ज कुणाच्या विरोधात दाखल केला आहे हे आगामी काळच ठरवणार. याआधीच नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे किरण तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातूनच डॉक्टर गावित भगिनी या कोणाविरुद्ध कंबर कसून नंदुरबार विधानसभा मतदारसंघात उमेदवारी लढू इच्छिता हे येणारा काळच ठरवेल. नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार. धन्यवाद. आज मी अक्कलकुवा मतदारसंघ क्रमांक 1 या ठिकाणी 2 उमेदवारी अर्ज भरलेले आहे. पहिला मी भारतीय जनता पार्टीकडून भरलाय आणि दुसरा अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज मी भरलेले आहे. अजून उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि 24 तासामध्ये काही होऊ शकतं. आम्हालाही मिळू शकते ही जागा, कारण ज्यांना आता उमेदवारी या मतदारसंघातून घोषित झाली आहे ते ऑलरेडी आमदार आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः आमदार असताना त्यांना पुन्हा विधानसभेत आमदाराचंच इलेक्शन लढवावं. कदाचित पार्टी याच्यावर नक्कीच विचार करेल आणि आम्हाला या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी देईल असा विश्वास मला आहे. ताई, एकंदरीत या परिसरामध्ये अनेक उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कशा पद्धतीने निवडणुका होतील काय वाटतं आपल्याला? हा मतदारसंघ मी लोकसभेची सदस्य असताना पूर्ण माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेपैकी सर्वात मागासलेला किंवा सर्वात जास्त अडचणी आणि सोयी सुविधांची कमतरता असलेला हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्यामुळे इथे मी मागच्या 10 वर्षात अनेक विकासाची कामं मी केलेली आहे. परंतु अजून इथे भरपूर काम करण्याची गरज आहे आणि आता हळूहळू लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. आता एक परिवर्तनाचं वारं या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी एकच व्यक्ती वारंवार प्रतिनिधित्व करते, परंतु इथल्या परिस्थितीमध्ये फारसा काही सुधार झालेला नाही या मागच्या 35 वर्षांमध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी मी जसं या ठिकाणी येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला, कारण मला असं वाटते की या ठिकाणी अजून भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करू शकतो. मागच्या 10 वर्षात जसं मला संधी मिळाली आणि मी या भागामध्ये अनेक दुर्गम पाड्यांपर्यंत वीज पोचवायची असेल, रस्ते पोचवायचे असतील, आरोग्य सुविधा पोचवायच्या असतील, यावर मी प्रचंड काम केलं. म्हणजे हे सांगायला हरकत नाही की माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यात जास्त काम जर मी कुठल्या विधानसभेत केलं असेल तर ते आहे या अक्कलकुवा मतदारसंघामध्ये आणि त्यामुळे आता ही जी जागा आहे ही आम्हाला भारतीय जनता पार्टीने सोडावी अशी आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि महायुतीतले अनेक आमचे सोबत जे कार्यकर्ते आहे त्यांची देखील ही इच्छा आहे. आणि आज या ठिकाणी जी महायुतीमध्ये ही शिंदे गटाला जागा सुटलेली आहे तर त्यांनी उमेदवारी देताना जे ऑलरेडी विधान परिषदेचे आमदार आहे ते ऑलरेडी आमदार म्हणून काम करतायत, तर त्यांना पुन्हा सेकंड टाइम कशाला परत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मला असं वाटतं की कदाचित या ठिकाणी पार्टी हे उमेदवार
आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातला एक नंबरचा हा मतदारसंघ, या ठिकाणी परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे. आमचं सध्या महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी मागणी आमची आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत मला विश्वास आहे की आम्हालाच ही जागा सुटेल. त्यामुळे जर तरच्या गोष्टींवर न बोलता मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीकडे ही मागणी करतोय की आमदार जे आहे त्यांनाच आपण पुन्हा उमेदवारी शिंदे गटाकडून दिली आहे. त्याऐवजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या ठिकाणी ही जागाही निवडून आणू आणि परिवर्तन ही या मतदारसंघात घडवू.